राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे। भाजपानं अशोक चव्हाण, अजित गोपछडे, मेधा कुलकर्णी यांना रिंगणामध्ये उतरवलंय, तर मराठा, ब्राह्मण, लिंगायत असा समतोल साधण्यामध्ये आलेला आहे। तर या शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा प्रफुल्ल पटेल यांना संधी दिली आहे, तर काँग्रेसने मुंबईतील चंद्रकांत हंडोरे यांना निष्ठावंतांना संधी दिलेली आहे। आता महायुतीमध्ये आणखीन एक उमेदवार उतरवणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। राज्यसभा उमेदवारीत नांदेडला लॉटरी लागली। भाजपनं 2 उमेदवार नांदेडमधून दिले। अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमधून भाजपत आलेले अशोक चव्हाण यांना उमेदवारी मिळाली, तर नांदेडचेच भाजपाचे निष्ठावंत डॉक्टर अजित गोपछडे यांनाही उमेदवारी जाहीर झाली। पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाही उमेदवारी जाहीर झाली। शिंदेच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर झाली। यातून भाजपानं एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याचं बोललं जात आहे। अशोक चव्हाण यांच्या रूपानं मराठवाड्यावर पकड असलेल्या मोठ्या मराठा नेत्यांना संधी मिळाली। संघ परिवारातून आलेले निष्ठावंत डॉक्टर अजित गोपछडे यांना संधी देत नव्या तरुण नेतृत्वाला चुचकारण्यात आला। डॉक्टर अजित गोपछडेंना संधी देताना लिंगायत समाजही सोबत घेण्याचा प्रयत्न आहे। पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना संधी देत निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांमध्ये योग्य संदेश देण्याचा प्रयत्नही भाजपने केला। कसबा पोटनिवडणुकीनंतर ब्राह्मण समाजातील अन्यायाची भावना दूर करत पारंपरिक मतदार वर्गाला चुचकारण्यात आलाय। मिलिंद देवरा यांना संधी देण्यामागेही भाजपचा प्रभाव आहे। दक्षिण मुंबईतून भाजपचा उमेदवार असेल हे यातून स्पष्ट आहे। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत पदाला न्याय देणार असल्याचं सांगितलं। कोणामध्ये काय कॅपॅसिटीज आहेत याचं अवलोकन करून ते काम दिलं जातं आणि त्यानुसार मला असं वाटतं की हा माझ्यावरचा खूप मोठा विश्वास आहे। मी पक्षाने जाहीर केलेल्या सर्व उमेदवारांचं अभिनंदन करते आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते आणि मला काम करण्यासाठी संधी दिली आणि मी करणं एवढंच माझ्यासाठी आखलेलं गोष्ट आहे। पार्टीला वाटलं असेल की यांचं सामान्य कार्यकर्ता आहे आणि माझं काम पाहून कदाचित पार्टीला वाटलं असेल की यांना न्याय द्यावा म्हणून। काय देशातल्या गोरगरिबांची सेवा करणं, वैद्यकीय क्षेत्रामध्ये विशेषतः आरोग्य क्षेत्रामध्ये लक्ष देणं आणि देशातल्या ज्या ज्या ठिकाणी गोरगरीब पीडित वंचितांपर्यंत जो आमचा पंडित दीनदयाळजींचा जो नारा आहे अंत्योदय, शेवटच्या घटकापर्यंत जाऊन त्या शेवटच्या घटकाची सेवा करणं, त्या दरिद्री नारायणाची सेवा करणं, माननीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारानुसार आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही काम करू। शेवटी निवडणुका आहेत, लोकशाही आहे, मतदानाच्या माध्यम लोकांच्या मतातूनच आपल्याला निवडून यायचं आहे आणि मला खात्री आहे की नांदेडला जे बलस्थान, जे राजकीय बलस्थान आम्ही निर्माण केलेलं आहे ते अबाधित राहील आणि नांदेडची लोकसभेची जागा सुद्धा भाजपाच आम्ही जिंकू। तर संध्याकाळी उशिरा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली आहे। सध्या राज्यसभेवर असलेले पटेल राजीनामा देऊन पुन्हा खासदार होणार आहेत। प्रफुल्ल पटेलांना नव्यानं का संधी दिली जाते पाहूया। राज्यसभेसाठी अनेक जण इच्छुक असतानाही पटेलांना संधी दिली गेली। बाबा सिद्दीकी, तटकरे, पार्थ पवार, समीर भुजबळ यांच्या नावानं पक्षांतर्गत वाद आहे। पक्षातला वाद टाळण्यासाठी प्रफुल्ल पटेलांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे। 1.5 वर्ष टर्म असतानाही पटेल राजीनामा देऊन पुन्हा रिंगणात उतरणार आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात शरद पवारांची अपात्रतेची याचिका आहे। खासदारांचं संख्याबळ शरद पवारांकडे जास्त आहे। पटेल अपात्र ठरले असते तर दिल्लीमध्ये नेतृत्व राहिलं नसतं, त्यामुळे पटेल यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से राज्यसभा के लिए हमने सांसद प्रफुल्ल पटेल जी का नाम हमने तय किया है। कल दोपहर को वो वहाँ पे उनका पर्चा भरेंगे। जो कुछ टेक्निकल उसके बारे में जो कुछ अड़चनियाँ हैं, कोर ग्रुप ने उसके बारे में सारे तफसील में हमने सोचा है और वो सोचने के बाद हमने उनको उम्मीदवारी जाहीर की है। आता राज्यसभा निवडणुकांचं गणित काय आहे हेही पाहूया। विधानसभेचं सध्याचं संख्याबळ 288, मात्र सध्या 284 आमदार आहेत। शिंदेच्या शिवसेनेचे आटपाडीचे आमदार अनिल बाबर, भाजपचे अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांचं निधन झालंय। काँग्रेसच्या सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे, तर काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला। 284 आमदार राहिल्यामुळं मतांचा कोटा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी होतो 40.57। आता विधानसभेतलं सध्याचं पक्षीय बलाबल बघा। महायुतीमध्ये भाजप 104, शिंदेची शिवसेना 38, अजित पवार राष्ट्रवादी 43,
मनसे 1, बविया 3, प्रहार जनशक्ती 2, रासप 1, जनस्वराज्य 1, अपक्ष 12, एकूण 215. तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 43, ठाकरेंची शिवसेना 16, शरद पवार राष्ट्रवादी 11, MIM 2, सपा 2, माकप 1, इतर 4, एकूण संख्याबळ 69. राज्यसभेचं गणित काय आहे बघूया. मतांचा कोटा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आहे 40.57. भाजपकडे 104 अधिक 13 अपक्ष म्हणजे 117 जागा आहेत. भाजपच्या 3 जागा सहजच येऊ शकतात. शिंदेच्या शिवसेनेकडे 38 अधिक 10 अपक्ष असे 48 आमदार आहेत. शिंदेच्या शिवसेनेची 1 जागा निवडून येऊ शकते. काँग्रेसचं संख्याबळ 43 आहे, त्यामुळे एक उमेदवार निवडून येणं शक्य आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 40 पेक्षा जास्त आमदार आहेत. अजित पवारांचाही एक उमेदवार नक्की आहे. अशोक चव्हाणांनी जास्त आमदार फोडले तर काँग्रेस मात्र धोक्यात येऊ शकते. या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेचा भीप लागू असेल. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचं चित्र स्पष्ट होईल. फडणवीस आणि अजित पवार काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आणखी मतं फोडू शकतील. 6च्या 6 उमेदवार महायुतीचे आले तर मवियाला लोकसभेआधीच धक्का बसू शकतो. राज्यातील सत्ता समीकरण पाहता राज्यसभेच्या निवडणुकीला मतदान कसं होणार हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधिमंडळ सचिवालय सुद्धा संभ्रमावस्थेत आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी सचिवालयाने निवडणूक आयोगाकडे स्पष्टता मागितली आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचं नेमकं स्थान काय असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांच्या मतदानाबाबत स्पष्टता मागण्यात आली आहे. दोन्ही पक्षांच्या प्रतिस्पर्धी गटांना सभागृहात स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळणं अद्याप बाकी आहे. विधानसभेत शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी नोंदणीकृत राजकीय संघटना आहे, तर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची अधिकृत नोंद नाही. अशा स्थितीत या गटाचं मतदान गृहीत धरायचं की नाही हा प्रश्न आहे. शिंदेच्या शिवसेनेचा भीप ठाकरेंच्या शिवसेनेला लागू झाला तर ठाकरेंचे आमदार अपात्र ठरणार का हाही प्रश्न आहे. विधानसभा अध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या अपात्रतेचा निर्णय दिलेला नाही. अशात भीप कुणाचा मान्य करायचा हाही प्रश्न आहे. याबाबत घटनातज्ञांचं काय मत आहे हेही जाणून घेऊया. इलेक्शन कमिशनने त्यांना मान्यता दिलेली आहे, त्याच्यामुळे हा व्हीप निश्चितच उरलेल्या त्या पक्षाच्या सदस्यांना निश्चित लागू होईल. म्हणजे अजित पवार गटाचा जो व्हीप आहे, पक्षाचा जो व्हीप आहे, तो शरद पवार गटाचे सदस्य आहेत त्यांना लागू होईल. तसेच गोगावलेचा व्हीप जो आहे तो यांचा उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाला लागू होईल असं सकृतदर्शनी म्हणजे कायदेशीररित्या असं दिसतंय. राज्यसभा इलेक्शनला हा व्हीप निश्चितच त्यांना लागू होईल आणि त्या संदर्भातच ती क्लॅरिटी कमिशनकडून मला वाटतं मागवण्यात आलेली आहे विधानमंडळ सचिवालयाकडून. असं एकंदरीत हा प्रकरण दिसते. 2022 साली एकनाथ शिंदे यांच्या बंडापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षात असतानाही खेला करून दाखवला होता. पुरेसं संख्याबळ नसतानाही पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक या तिन्ही उमेदवारांना भाजपनं निवडून आणण्यात यश मिळवलं होतं. त्यानंतर लागलीच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही 10 पैकी 5 उमेदवार निवडून आणत फडणवीसांनी त्यांची ताकद महाराष्ट्राला दाखवून दिली होती. या निवडणुकीत प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रसाद लाड आणि उमा खापरे यांना निवडून आणण्यात यश मिळवलं होतं. या निवडणुकांचा निकाल लागत असताना त्याच रात्री राज्यात एकनाथ शिंदेंचं बंड झालं. या विधान परिषद निवडणुकीत पुरेसं संख्याबळ असतानाही चंद्रकांत हंडोरे यांना पराभव पत्करावा लागला होता. याही वेळी तीच पुनरावृत्ती होणार का हा प्रश्न आता उपस्थित होतोय. सत्ताधारी महायुतीतले तगडे नेते फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे मवियाला धक्का देण्यासाठी खेला करणार का हा प्रश्न आहे. पुढच्या 24 तासात काय होईल हे आता महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, कोठारी न्यूज, मुंबई.